श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. तर आज पहाटेच्या 5:30 वाजताच देवपूजा करून घेतलेली आहे आणि घरातली बाकीची सगळी कामं वगैरे सगळं आटपून घेतलेलं आहे. आंघोळ वगैरे सगळे आटपलेले आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. आज विकेंड आहे तर फिरण्यासाठी आम्ही मैत्रिणी मिळून आम्ही वन डे ट्रिप प्लॅन केली होती. तर चाललो आहोत फिरण्यासाठी. तर सकाळी मी मॉर्निंगला असे तयार झालेले होते. जीन्स टॉप वेअर केला होता विथ जर्किंग. माझ्यासोबत फिरण्यासाठी माझ्या 2 मैत्रिणी, मी आणि आमची मुलं, आणि गाडी चालवण्यासाठी माझे मिस्टर होते आमच्यासोबत. गाडी घरचीच होती त्यामुळे जिथं पाहिजे तिथं आम्ही स्टॉप घेणार होतो. तर लागलो आहोत आम्ही आमच्या डेस्टिनेशन्सकडे निघण्यासाठी. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल आलेलं होतं झाडाला, तर ते वाहून घेतलं होतं आणि सगळ्यात अगोदर आम्ही बुलेश्वर महाराजांच्या दर्शन घेतलं. त्यानंतरनं आम्ही जे की आम्हाला रस्त्यामध्ये लागणार होतं नारायणपूर श्री दत्त महाराजांचं मंदिर, तिथे दर्शन घेतलं. सकाळचे 8:30 वाजले होते आणि इथली आरतीची वेळ होती. तर एकदम छान जाणारच होता. आरती संपन्न झाल्याच्या नंतरनं श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आम्ही आणि त्यानंतरनं मग पुढच्या प्रवासासाठी निघणार होतो. खरं तर आम्हाला लवकर निघायचं होतं, पण उरकता करता वेळ गेलाच आणि त्यानंतरनं पाऊसही होता रात्रीपासूनचा, त्याच्यामुळं वेळ गेला घरातून निघताना. पण आम्हाला जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं आम्ही करून घेतलं एका दिवसामध्ये. त्यानंतरनं मंदिरातून बाहेर पडलो. पहिलीच ट्रिप असणार होती आमच्या तिघींची सोबत, कारण की आम्ही याच्या अगोदर कुठेही गेलो नव्हतो. देवबाप्पा झाल्याच्या नंतर पेटपूजा. तर आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो, कारण की सकाळी कोणीच घरून काही खाल्लेलं नव्हतं. प्रवासासाठी निघालो. आम्ही जिकडे चाललो आहोत तिथं जाण्यासाठी आम्हाला आमच्या घरापासून 3 तास लागणार होते आणि घरचीच गाडी होती, त्यामुळे आम्ही जिथं छान छान दृश्य दिसत होते तिथं आम्ही थांबत होतो आणि मॅपवर लावलं होतं, त्यामुळे आम्हाला 3 तासाच्या जागी 4 तासही लागू शकणार होते. विकेंडला प्लॅन का केला तर याच्यानंतरनं जवळपास दसरा, दिवाळी, त्यानंतरनं मग दिवाळीच्या नंतरनं जवळपास 1-2 महिने तर कुठं जाताच येणार नव्हतं, त्याच्यामुळं हा प्लॅन केला होता. तर मस्तपैकी गाडीमध्ये गाणे वगैरे एन्जॉय वगैरे करत मस्करी हसत खेळत आम्ही चाललेलो होतो. आमची पोरं पाठीमागे बसवली होती आम्ही आणि मध्ये मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि आम्ही दोघे पुढे होतो. तर आम्ही येऊन पोचलो होतो सातारा सिटीमध्ये. तर आम्ही चाललेलो आहोत जागतिक नैसर्गिक वारसा असलेल्या अशा पर्यटन स्थळाकडे, जे की आहे कास पठार. याच्याबद्दल आम्ही नेटवरती, इंस्टाग्रामवरती, रील्सवरती खूप तर आपल्या महाराष्ट्रात लागलेली आहे निसर्गाची आणि पाहू शकतो. बाहेरच्या राज्यात जाण्याची काही गरजच असं वाटत नाही बरं का. तर आम्ही निघालो आहोत कास पठारच्या दिशेने, जे की साताऱ्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावर पहिल्यांदा आल्याच्या नंतरनं आपल्याला कार पार्किंग भेटते आणि त्यानंतरनं मग त्यांच्या तिथूनच मिनी बस लागलेल्या असतात. तर इकडे येण्यासाठी आपल्याला पर हेड 150 रुपये तिकीट काढावं लागतं. तर कास पठाराचं तिकीट आहे 150 रुपये आणि लहान मुलांचं 40 रुपये असं तिकीट आहे. कास पठाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं आहे ना 39 प्रकारच्या रानफुलांचं म्हणजे दृश्य पाहायला भेटतं आपल्याला इकडे, जे की ऑगस्टच्या लास्ट वीकपासून ते ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपर्यंत दिसतं असं म्हणतात. इथे जवळपास 4 किंवा 5 गेट आहेत. प्रत्येक गेटामधून आपण जसं एंटर करू तसं आपल्याला वेगळ्या प्रकारची फुलांची प्रजाती पाहायला भेटते. इकडे पाऊस खूप जास्त असल्यामुळे आम्ही ज्या टाईममध्ये गेलो होतो त्यावेळेस 50% फुलं उमललेली होती. पूर्ण असं उमललेलं नव्हतं आणि सगळं धुक्यांनी व्यापलेलं होतं.
पण हे दृश्य एकदम अतिशय म्हणजे मनाला विसावा देणारं होतं. तुम्ही जर विकेंडला जाणार असाल तर ऑनलाईन तिकीटं काढून येऊ शकता, कारण की इकडे प्रचंड गर्दी असते विकेंडला. कारण की विकेंड असल्यामुळं प्रत्येक पर्यटन स्थळ इथे भेट देण्यासाठी आलेलं असतं. तर फुले मी तुम्हाला जवळून दाखवते, इकडची इतकी सुंदर फुलं होती इथं. आणि ह्यांची नावे पण मी तुम्हाला दाखवते. चवर वगैरे असे बरेच सारे प्रजातीचे फुलं इथं आपल्याला पाहायला भेटणार होते. त्याचबरोबर इथं कास तलावही होतं, त्याचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. ही झाडे इतकी हिरवी होती आणि त्याच्यावरती हे धुकं, अतिशय अप्रतिम दृश्य म्हणता येईल याला बरं का. इतकं सुंदर होतं हे की म्हणजे तिथून निघण्याचा पायच निघत नव्हता. इथून जे बाकीचे गेट होते ना ते बरेच अंतरावर होते. आम्ही 2 आणि 4 आणि 3 मध्ये गेलेलो होतो फक्त. गेट नंबर 1 मध्ये पण प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही तिकडे गेलेलो नाही आहे आणि फक्त तलाव वगैरे एक्सप्लोअर केला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. कसं वाटतंय इकडे बघ, हाय कसं वाटतंय मनीषाताई? तुम्ही जिप्सी म्हणताय, मी ती गाडी बघतोय, जिप्सी गाडी. हा चला बडचान बघा पुढे. मला बी बघ घेतलाय तुला. बोल ना. पाऊस कमी झाला पण अख्खा वल्ल झाला ना आपण. पाऊस, धुका आणि थंड वारा याचं कॉम्बिनेशन खूपच होतं इथं. त्याच्यामुळं आम्ही ना जास्त फिरण्याचं टाळलं बरं का. पण जेवढं आम्हाला फिरता पॉसिबल होतं तेवढं आम्ही फिरून घेतलं. आणि मी जास्त व्हिडिओ काढायच्या मागे लागलेच नाही, कारण की हे सगळं मला डोळ्यामध्ये साचून घ्यायचं होतं. कारण की हे दृश्य परत नाही, परत कधी येऊ किंवा येऊ की नाही हे पण माहीत नाही. आणि हे मला पूर्ण पाहून घ्यायचं होतं, इतकं सुंदर होतं हे दृश्य. ज्यामुळे मला जेवढं शूट करता येईल पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलं. आणि त्यानंतर मी निसर्गाचा आनंद घेत मी पुढच्या प्रवासासाठी निघाले. तुम्ही कधी कास पठाराला भेट दिली आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर नसेल दिली तर माझ्या एकदा सांगण्यावरून तुम्ही नक्की कास पठारावरती जावा. खूप छान दृश्य आहे. मला आणि माझ्या मैत्रिणींना तर खूप जास्त आवडलं हे सगळं आणि खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही हे. कधी मध्ये कामाचा कंटाळा जर आला असेल ना तर वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा अशाने पर्यटन स्थळी ना भेट दिली तर मन एकदम फ्रेश होऊन जाईल बरं का. खरंच तसं आमच्या बाबतीत झालेलं आहे. कामाच्या थकव्यातून इथं आलोत आणि इथून जे आनंद आम्ही परत घरी घेऊन गेलोत ना त्याने आम्ही रिफ्रेश झालो असं म्हणता येईल. खूप साऱ्या आठवणी आणि अर्धवट इच्छा मारत आम्ही इथला निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी निघलो. आजचा व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने इथे स्टॉप घेते आहे. भेटत पुढच्या पार्टमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहिला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.